प्रेज द लॉर्ड. धन्यवाद देऊ परमेश्वराच्या नावाला की प्रभूने आपणास पुन्हा एकदा एकत्र आणलं आणि त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. पहा स्तोत्रसंहिता 75 ह्याचं पहिलं वचन काय म्हणते, हे देवा आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो, तुझे उपकार स्मरण करीतो, कारण तुझे नाम समीप आहे, तुझ्या अद्भुत कृत्याचे वर्णन लोक करीतात. प्रेज द लॉर्ड. होय, आपण त्याची स्तुती आराधना करण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र आलेले आहोत. त्याच्या नामाला धन्यवाद देऊ की पुन्हा एकदा ख्रिस्तामध्ये आपणास एक सुंदरशी वेळ त्याने आपणास दिली. याकरता आपण त्याचे धन्यवाद देऊ, त्याची स्तुती करू की त्याने आपणास एक सुंदरशा वेळेमध्ये एकत्र आणलं. प्रेज द लॉर्ड. या आपण प्रार्थना करू एक सुंदरशी आणि त्यानंतर एक दोन गीते प्रभूला सादर करू. नंतर येणाऱ्या वचनाकडे आपण ख्रिस्तामध्ये वळणार आहोत. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, ख्रिस्ताच्या नावात तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताच्या नावात परमेश्वराच्या पवित्र आत्मा तुलाही धन्यवाद देतो. ख्रिस्ता तुझ्याही नामाला धन्यवाद देतो. होय प्रभू, सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात आणली, उपकार मानतो. सुंदरशी प्रियजन तू ऍड केलेस, उपकार मानतो. होय प्रभू, आमच्यातून झालेल्या सर्व चुकांची अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. काल रात्रीपासून आज दिवसभर ज्या चुका झाल्यात कळत नकळत त्या सर्व चुकांची अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. आणि ज्यांनी आमची मनं दुखवली त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. होय ख्रिस्ता, तू सांगतोस की तुझे अर्पण घेऊन वेदीजवळ येत असता तुला आठवले की तू तुझ्या भावाचा अपराधी आहे, तिथं अर्पण तिथंच ठेव आणि आपल्या भावाची समेट कर आणि मग घेऊन तुझे अर्पण अर्पी. होय प्रभू, आमची मनं रिक्त असावीत, आम्ही आत्म्यामध्ये एक चित्त असावं, असं तू आम्हाला ख्रिस्तामध्ये तू बनव. आमची ताटवाटी आम्ही स्वच्छ करणारे, आतून धुणारे, रोज कपडे आमची वस्त्र धुणारे, असं आम्हाला ख्रिस्तामध्ये तू बनव. आमच्यातून झाल्या सर्व चुकांची ख्रिस्ता तू आम्हाला क्षमा कर. येणारी वर्षिप वचनामध्ये तू आशीर्वादित करशील आम्हाला ठाऊक आहे, म्हणून छोटीशी प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता एक पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ की प्रभूने एक सुंदरशी वेळ दिली आणि या वेळेमध्ये आपण एक देवाचं वचन आत्मिकरित्या ऐकणारच आहोत आणि देव परमेश्वर त्याच्या आत्म्याद्वारे ख्रिस्तामध्ये आपला जो बोध करणार आहे ते पण आपण ऐकणार आहोत. होय पहा, आपण या जगातले परके प्रवासी आहोत. एक दोन दिवसामध्ये आपण हा संदेश ऐकणार आहोत की आपल्याला जिथं जायचंय तिथे ज्या गोष्टी घेऊन जायच्या त्या गोष्टी गोळा करणारे आपण असलो पाहिजे, त्या गोष्टी एकत्रित करणारे आपण असलो पाहिजेत. आपल्याला परमेश्वराने ख्रिस्तामध्ये यासाठी निवडलं आहे की आपण त्या गोष्टी निवडाव्यात आणि ख्रिस्ताचा जो प्रकाश आहे, वचन आहे, तारण आहे, ते आपल्या जीवनातून इतरांच्या जीवनामध्ये वर्तवण्यात यावं, गाजवण्यात यावं. पहा, आपण या जगामध्ये परके प्रवासी असे आहोत. याकरता ख्रिस्त जिथं उजव्या साईडला बसलाय तिथल्या गोष्टी मिळवण्यासाठी यत्न करा, असं देवाचं वचन बोध करतं. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, पिता को देखेंगे, धन्य हो जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हालेलुया 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 हालेलुया. दुख से भरे ये दिन बीत जाएंगे, दुख से भरे ये दिन बीत जाएंगे, हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे, हर पल हम यीशु के संग
आनंद मनाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। रहना नहीं यहाँ हमेशा के लिए, रहना नहीं यहाँ हमेशा के लिए, परदेसी है हम यहाँ थोड़े दिनों के लिए, परदेसी है हम यहाँ थोड़े दिनों के लिए, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। तैयारी हम करें वहाँ जाने के लिए, तैयारी हम करें वहाँ जाने के लिए, यीशु जल आता है हमको लेने के लिए, यीशु जल आता है हमको लेने के लिए, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। पिता को देखेंगे धन्य हो जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। प्रेज द लॉर्ड। देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की आपल्याला एक दिवस त्या स्वर्गाच्या राज्यात जायचं आहे आणि ख्रिस्त आपल्याला घेण्यासाठी येणार आहे। याकरता आपण तयार असलेले असे असलो पाहिजे। आपल्या ठाई तो आस्था आणि पश्चाताप असला पाहिजे। ख्रिस्त आला, मारला गेला, पुरला गेला आणि उठविला गेला, ही साक्ष गाजवणारे आपल्या जीवनात राखणारे आपण असलो पाहिजे। तो जकातदार, तो चोर, पहा शेवटच्या क्षणामध्ये काय म्हणत होते। चोर शेवटच्या क्षणामध्ये काय म्हणाला की तू राज्याधिकारीने येशील तेव्हा तू माझी आठवण ठेव। ख्रिस्त त्याला म्हणाला की तू आज माझबरोबर सुखोल खात असशील। जकातदार जेव्हा प्रार्थना करावयास वर गेला तेव्हा त्यांनी स्वर्गाकडे दृष्टी लावायला न धसता आपल्या उरावर मारून घेऊन म्हणला, हे परमेश्वरा मज पाप्यावर दया कर। आणि होय, आपण सुद्धा त्याच आस्था आणि पश्चातापाच्या चित्तवृत्तीमध्ये असलो पाहिजे। इतरांकरता प्रार्थना करणारे, आस्था धरणारे, पश्चाताप करणारे आपण असलो पाहिजे। प्रेज द लॉर्ड। पतिताये चल शुद्धि वाया प्रभु येशु पदास धरी, अधि सिंधु मधुनी ताराया प्रभु येशु कृपाच तरी। पतिताये चल शुद्धि वायाला प्रभु येशु पदास धरी, अधि सिंधु मधुनी तारायाला
प्रभु येशु कृपास करी प्रभुच्या धरबंद पदा जगदुधारक गुरु राजाच्या न दुझापत मुक्तिपदा प्रभुच्या धरबंद पदा जगदुधारक गुरु राजाच्या या दुजा पद मुक्तिपदा प्रभु येशु स्थितीवरी आलाया क्या वदतोची सामर्थ सका तुझ देईल अदपाशाया जड करी सोडाया तुझ देईल नित्य सुखा प्रभुच्या धरबंद पदा जगदुधारक गुरु राजाच्या न दुझापत मुक्तिपदा मनवी तो पतिता सखा देई अदमुक्ती विनम्र जना म्हणूनी तू शरणतया जाय प्रभु देईल शांती मना प्रभुच्या धरबंद पदा जगदुधारक गुरु राजाच्या न दुझापद मुक्तिपदा मनुजाच्या हरी अवघ्या तापा प्रणती करुणा करीतो प्रभु पासी चल तू त्वजुनी पापा शरणागत तारकतो प्रभुच्या धरबंद पदा जगदुधारक गुरु राजाच्या न दुझापत मुक्तिपदा प्रेज द लॉर्ड. धन्यवाद देऊ परमेश्वराच्या नावाला की ख्रिस्तामध्ये आपण पुन्हा एकदा एकत्र आहोत. आणि होय, आपण नेहमी ख्रिस्ता ठाई राहिलेले, देवा ठाई राहिलेले समागमे असे आपण राहिलो पाहिजे. कारण की ख्रिस्त त्या कालतूरवर लावलेली एक नवीन कळी, प्रीतीची कळी असा तो आहे. याकरता आपण नेहमी ख्रिस्तामध्ये, ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये आस्था आणि पश्चाताप धरणारे आपण असलं पाहिजे. शारों का गुलाब है तू मेरा मसीहा, शारों का गुलाब है तू मेरा मसीहा, तू मुझे जल देता और मैं तुझे नहीं भूलूंगा. तू है मेरा प्रिया और मैं तुझसे प्रेम करूंगा. तू है मेरा प्रिया और मैं तुझसे प्रेम करूंगा. तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा. तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा. शारों का गुलाब है तू मेरा मसीहा, शारों का गुलाब
है तू मेरा मसीहा। तू मुझे जल देता और मैं फिर हो जाता। तू मुझे जल देता और मैं फिर हो जाता। तू है मेरा प्रिय और मैं तुझसे प्रेम करूंगा। तू है मेरा प्रिय और मैं तुझसे प्रेम करूंगा। तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा। तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा। शारों का गुलाब है तू मेरा मसीहा। प्रेज द लॉर्ड। देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की सुंदरशी वेळ परमेश्वराने आपल्या जीवनात दिली आणि होय त्याने आपणास एकत्र आणलं त्याबद्दल त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ की तो महान आहे। त्याची दया रोज आपल्यावर नवीन अशी होते। याकरता आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ की सुंदरशी वेळ त्यांनी आपणाकरता दिली आणि या वेळेमध्ये आपण त्याची स्तुती आराधना करणारे बनूया आणि त्याच्या आराधनेमध्ये आपण आज सहभागीत असताना त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ की प्रभूने आपणास एक सुंदरशी वेळ आपणास दिली आणि होय आपण नेहमी तत्पर असे देवाच्या सेवेला असे असलो पाहिजे। आज पुन्हा एकदा प्रभूने आपणास एकत्र आणलं त्याबद्दल आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ। धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला। हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला। हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला। महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला। हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला। हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला। स्तुती हो द्या त्याला येशूला, स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला। हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला स्तुती हो द्या त्याला। हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला स्तुती हो द्या त्याला। येशू देव आहे, येशू देव आहे। क्रूसावर जीव देऊन पापांचे सगळे धुवून मुक्ती मिळाली आम्हाला। क्रूसावर जीव देऊन पापांचे सगळे धुवून मुक्ती मिळाली आम्हाला। धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला। हालेलुया धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला। धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा तुझ्या नावाला धन्यवाद देतो। ख्रिस्त तुझ्या नावाला धन्यवाद देतो। पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो। सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात आणली। उपकार मानतो जी प्रियजन ऍड आहेत आणि ऑनलाईन जेवढे पाहत आहेत त्या सर्वांना येणाऱ्या वचनाद्वारे ख्रिस्ताने तो आशीर्वादित कर आणि होय तो आशीर्वादित करशील आम्हाला ठाऊक आहे। ही छोटीशी प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता एक पित्या, आमेन। देवाच्या नामाला धन्यवाद देऊ की आपण एक सुंदरशा वेळेमध्ये एकत्र आहोत
सुंदरशी सहभागिता, सुंदरशी वर्शिप प्रभूने दिली. होय, पहा, आपण देवाच्या सहभागितेमध्ये उशिरा जातो, पण देवाचं वचन सांगतो तो उशीर करणार नाही, तो उशीर लावणार नाही, तो वेळेत येईल. देवाचं वचन जे आपणास आज सांगतं ते आपण आज आत्मिक बोध आपल्या जीवनामध्ये घेणार आहोत. आणि आज आत्मिक बोध यासाठी घेणार आहोत, त्याचा मन्ना, त्याचं शरीर आणि त्याचं रक्त आपण रोज खाल्लं पाहिजे. जो ते खातं तो मरणार नाही. प्रेज द लॉर्ड. आज आपण प्रार्थना आणि त्याचं सामर्थ्य पाहणार आहोत. तुमच्या जीवनामध्ये प्रार्थना, कलस्या मंडळीच्या ज्या प्रार्थना असतात आणि त्याचं जे सामर्थ्य असतं त्याविषयी आपण एक आत्मिक बोध ख्रिस्तामध्ये थोडक्यामध्ये पाहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. मंडळीची प्रार्थना, त्याचे सामर्थ्य. मंडळी, प्रार्थना आणि त्याचं सामर्थ्य. मंडळी म्हणजे कोण? वधाला जी वरू असते ती मंडळी. वर कोण आहे? ख्रिस्त आहे. चर्चची मंडळी, चर्चची सदस्य कोण आहे? त्याची मंडळी आहे. तुमच्या मंडळ्या तुमच्याकडे आहेतच. तुमच्या वधू तुमच्याकडे आहे. ज्यांची लग्न झाले त्यांना वधू आहे. त्या वधू आणि वराने सुद्धा आत्म्यामध्ये ऐक्य राखणारे असलं पाहिजे. मंडळी सुद्धा त्या वराच्या प्रार्थना, संदेशामध्ये, वचनामध्ये एकचित्त अशा असल्या पाहिजेत. तट पाडणाऱ्या कुठल्याही गोष्टी मंडळीमध्ये नसाव्यात. पक्षपात असावेत, बाहेर यावेत, प्रगट व्हावेत. देवाचं वचन काय सांगते की मंडळीची प्रार्थना, त्याचे सामर्थ्य आपण पाहणार आहोत देवाच्या वचनाद्वारे. मंडळीची प्रार्थना व त्याचे सामर्थ्य या संदेशाकडे आपण प्रभूमध्ये वळूया. पहा, मंडळी देवाने ख्रिस्ताद्वारे शुद्ध केली. कलस्यामधले लोक आणि कलस्याच्या बाहेरचे लोक म्हणजे देवाच्या घरचे लोक आणि त्या कळपा बाहेरचे लोक म्हणजे जग, यातल्या सर्व त्याच्यावर विश्वास ठेवणारे त्याच्या रक्ताद्वारे शुद्ध केलेले आहेत. आणि आपण तीच गोष्ट आज आपण पाहणार आहोत. मंडळी, त्याची प्रार्थना आणि त्याचं सामर्थ्य काय आहे. या शेवटच्या काळामध्ये दानिएलच्या पुस्तकात लिहिले की अनेक विश्वासू लोक कराराची सेवा सोडून मागे वळतील. अनेकाच्या कुटुंबामध्ये आज वैवाहिक परिस्थिती कठीण आहे. ख्रिस्तावर विश्वास ठेवून असणारे कुटुंब असलेले असून सुद्धा, चर्चला जाऊन सुद्धा अनेक मंडळामध्ये तट आहेत. तुमच्या कठीण काळामध्ये मंडळी आणि त्याच्या प्रार्थना आणि त्याचं सामर्थ्य काय कार्य करतात आज आपण पाहूया. कारण की येणारा काळ सुद्धा कठीण आहे. त्याकरता मंडळीला बोध, असं हे देवाचं वचन आहे. आणि ते बोध करेल आपल्याला की मंडळीची प्रार्थना आणि त्याचे सामर्थ्य. मंडळी ही वराला, पहा, वर म्हणजे ख्रिस्त आणि वर हा ख्रिस्त मंडळी करता देण्यात आला. जो कोणी त्या मंडळीमध्ये एकत्रित येतो तो त्या शरीराची सहभागिता आहे. आपण अनेक प्रकारचे अवयव आहोत आणि सर्व अवयव मिळून ख्रिस्ताचं शरीर तयार होतं, मंडळी तयार होते. आणि त्याचा कोनशिला मस्तक ख्रिस्त आहे. त्यात दिलेला पाळक, जो काही सेवक आहे तो, आणि त्याचं कोनशिला मस्तक ख्रिस्त आहे. त्याचा पाया ख्रिस्त आहे. पूर्ण अंगे सामर्थ्य ख्रिस्त देतो. पूर्ण अंगे सामर्थ्य देणारा तो ख्रिस्त आहे. इफिस्करास पत्र 5 अध्यायात लिहिलेलं आहे. शेवटचा काळ कठीण आहे. या काळामध्ये मंडळींना बोध व्हावा, आपल्याला बोध व्हावा, जे ख्रिस्त विश्वास आहेत त्यांना बोध व्हावा. म्हणून आज आपण पाहणार आहोत मंडळीची प्रार्थना आणि त्याचे सामर्थ्य. प्रेज द लॉर्ड. पहा, एखादा बंधू अपराधात सापडतो, अडचणीत सापडतो. अनेक जण बंदिवान केले जातील आणि होत आहेत. ख्रिस्तामुळे छळ वाढला जाईल. परंतु या काळामध्ये मंडळीची प्रार्थना आणि त्याचे सामर्थ्य त्या सर्व बंधनातून त्याला वाचवेल.
अनेक जण अपराधात असतील तर तुम्ही प्रार्थनाद्वारे त्यांचा जीव तुम्ही वाचवू शकता नरकापासून. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं की मंडळीची प्रार्थना त्याचं सामर्थ्य आपणास बोध करतं. आणि आज आपण ते आत्मिक बोध आपल्या जीवनामध्ये घेणार आहोत. काय आपलं जीवन ज्या कलस्या मंडळीमध्ये आपण जातो त्या अशाच ख्रिस्ताच्या आत्मिक चित्तवृत्तीमध्ये आहेत का? जसा ख्रिस्त सर्वांकरता प्रार्थना करायचा, पित्याकडे जाऊन पहाटेच प्रार्थना करायचा, रात्री प्रार्थना करायचा, दानियल नित्यनेमाची 3दा प्रार्थना करायचा, दावीद म्हणतो मी 7 वेळा प्रार्थना करतो, सकाळ दुपार संध्याकाळ प्रार्थना करतो. आपण असेच प्रार्थना करणारे एक चित्ताने असे आहोत का? तुमच्या प्रार्थना, मंडळीच्या प्रार्थना काय कार्य करतात ते आज आपण पाहूया. जेव्हा तुम्ही एक चित्ताने ख्रिस्ताच्या आत्म्यामध्ये पित्याकडे प्रार्थना करणारे बनता तेव्हा तुम्ही एकमेकांचा जीव अनेक संकटापासून वाचवता, अनेक बंधनापासून तुम्ही एखाद्याला सोडवू शकता. मंडळीची प्रार्थना त्याचे सामर्थ्य. प्रेज द लॉर्ड. पहा योहानाचे पहिले पत्र 5वा अध्याय 16 वचन काय म्हणतं. योहानाचे पहिले पत्र 5वा अध्याय 16 वचन काय म्हणतं. योहानाचे पहिले पत्र 5वा अध्याय यातला आपण 16 वचन पाहणार आहोत. ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करीतना आपल्या बंधूला कोणी पाहिल तर त्याने त्याच्याकरिता मागितले असता तो त्याला जीवन मिळवून देईल. म्हणजे ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणाऱ्यास ते मिळवून देईल. ज्याचा परिणाम मरण आहे असे पाप आहे याविषयी मागावे असे मी म्हणत नाही. प्रेज द लॉर्ड. योहानाचे पहिले पत्र 5वा अध्याय 16 वचनामध्ये प्रार्थना, तुम्ही एखाद्याचा जीव त्या प्रार्थनेद्वारे वाचू शकता, राखू शकता. कशापासून? मरणापासून. कुठल्या मरणापासून? जगिक मरणापासून नाही तर नरकातल्या मरणापासून. प्रेज द लॉर्ड. योहान त्याच्या पहिले पत्र 5वा अध्याय 16 वचनात सांगतो, ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करीताना आपल्या बंधूला कोणी पाहिल तर त्याने त्याच करिता मागितले असता तो त्याला जीवन मिळवून दे. पहा, असे काही बंधू तुमच्या जवळ आहेत का? तुमच्या बघण्यामध्ये आहेत का? ज्यांच्याकडे तुम्ही कानाडोळा केलेला आहे. पण देवाचं वचन सांगतं की ज्या पापाचे फळ मरण नाहीये असे पाप करताना कोणी बंधू असेल त्याकरता तुम्ही जर प्रार्थना कराल तर तुम्ही त्याला जीवन मिळवून द्याल. प्रेज द लॉर्ड. तुम्ही त्याचा जीव नरकापासून वाचवाल. काय आपण एकमेकांकरता एक चित्ताने प्रार्थना करणारे आहोत काय? कोण आजारी पडलेला असताना आपल्याला माहितीये कोणीतरी शेजारी किंवा कुठला तरी मित्र व्यसनाधीन आहे, कुठल्या चुकीच्या कामामध्ये आहे, तर आपण ती प्रार्थना करतो का त्यासाठी? गुप्तदेशी पित्याची दरवाजा बंद करून गुप्त प्रार्थना करणारे आपण आहोत का? का आपण त्याच्याविषयी अनेक वाईट बातम्या पसरवणारे आहोत, त्याची निंदा करणारे आहोत? जर कोणी चुकीचं काम करत असताना दिसला तर तुम्ही त्या चुकीच्या बातम्या अजून वाढवता की त्यासाठी प्रार्थना करता? देवाचं वचन आपल्याला काहीतरी आत्मिक बोध करत आहे. आपण तसं नसावं. जे ख्रिस्तावर विश्वास ठेवणार आहेत ते कसे असले पाहिजेत की ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करीताना आपल्या बंधूला कोणी पाहिल तर त्याने त्याच करता मागितले असता तो त्याला जीवन मिळवून देईल. त्याच्या अपरोक्ष जेव्हा तुम्ही पित्याकडे प्रार्थना करता त्याच्यासाठी तर तुम्ही त्याला जीवन मिळवून देता. त्याची सर्व बंधनं काही काही दिवसामध्ये तुटली जातात. तुम्ही पाहाल डोळ्याने. जर तुम्ही एक चित्ताने प्रार्थना करत आहात, उपास धरून प्रार्थना करत आहात, ख्रिस्ताच्या आत्म्याशी ऐक्य राखून प्रार्थना करत आहात. प्रेज द लॉर्ड. ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करीताना आपल्या बंधूला कोणी पाहिल तर त्याने त्याकरिता मागितले असता तो त्याला जीवन मिळवून देईल. म्हणजे ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करण्यास ते मिळवून देईल. ज्याचा परिणाम मरण आहे असे पाप आहे याविषयी मागावे असे मी म्हणत नाही. 2 प्रकारचे पाप आहेत. ज्या पापाचं फळ मरण आहे ते नाही, नुसते पाप
ज्या सहज होणाऱ्या चुका आहेत, कोणतीही अनिती पाप आहे आणि त्या पुढचं वचन पण सांगतं पहा 17, कोणतीही अनिती पाप आहे आणि त्यात ज्याचा परिणाम मरण नाही असंही पाप आहे. प्रेज द लॉर्ड. असंही पाप आहे, म्हणजे पापाचं फळ मरण आहे असंही पाप आहे आणि नुसतं पाप सुद्धा आहे. तर तुमचं बंधू पाप करताना तुम्ही पाहिलेलं असताना त्याकरता प्रार्थना करणारे बना. प्रार्थना त्याला जीवन मिळवून देतील. प्रेज द लॉर्ड. मंडळीची प्रार्थना व त्याचे सामर्थ्य. मंडळीची प्रार्थना व त्याचे सामर्थ्य. जेव्हा तुम्ही अशा बंधूंकरता प्रार्थना करतात, जो बंधनात आहे, जो चुकांमध्ये आहे, कुठं बंदीशाळेत असेल, आजारपणात असेल, तर तुम्ही त्यासाठी जेव्हा प्रार्थना करता तेव्हा त्याची सर्व बंधनं तुटली जातात आणि त्याला जीवन मिळवून देता तुम्ही. प्रार्थना मंडळींच्या तुमच्या एक चित्ताने निरंतर इतरांची बंधनं तुटतात, त्याला तुम्ही जीवन मिळवून देता. नाशापासून त्याचा जीव तुम्ही वाचवू शकता. परमेश्वराने प्रार्थना तुमच्या ठाई दिलेलं सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तामध्ये परमेश्वराने प्रभू येशू नाम तुम्हाला दिलेलं आहे की त्या नामाने तुम्ही पित्याकडे मागू शकता. ज्या देवाला तुम्ही पाहिलं नाही, ओळखत नाही, त्या देवाला ख्रिस्ताच्या नावाने हाका मारू शकता. प्रेज द लॉर्ड. त्या नावाने तुम्ही पित्याकडे मागू शकता. ज्या पित्याला तुम्ही पाहिलं नाही त्या पित्याला तुम्ही ख्रिस्ताच्या नावाने हाका मारू शकता. कारण की ख्रिस्त देवाची प्रतिमा आहे. ख्रिस्ताने देवाची प्रीती प्रगट केली. त्या ख्रिस्ताच्या नावाने पित्याकडे मागा. असे काही बंधू अडचणीत आहेत, पापात आहेत, बंधनात आहेत, बंदीशाळेत आहेत, आजारपणात आहेत, तर त्याकरता एक चित्ताने प्रार्थना करणारी तुम्ही बना. त्याकरता एक चित्ताने प्रार्थना करणारी मंडळी तुम्ही बना. चर्चेस मंडळी सुद्धा एक चित्ताने अशा लोकांकरता प्रार्थना करणारी बनली पाहिजे. मंडळींची प्रार्थना व त्याचे सामर्थ्य प्रभूमध्ये, ख्रिस्तामध्ये दिलेली तुम्हाला एक देणगी आहे. तुम्ही जेव्हा एक चित्ताने प्रार्थना करता, एखाद्या गोष्टी करता, स्वर्गीय पिताही त्यासाठी विनंती करतो. असा बंधू आजारपणातून उठतो. असा बंधू बंधनात असेल ती बंधनं तुटली जातात. असा बंधू पापात असेल तर त्याला तुम्ही जीवन मिळवून देऊ शकता. काय आपण या वचनानुसार बदलायला तयार आहोत का? मंडळींची प्रार्थना आणि त्याचे सामर्थ्य. योहान जसं त्याच्या पहिले पत्र 5वा अध्याय 16 वचनात सांगतो की एखादा बंधू पाप करत असताना तुम्ही पाहिलं आणि त्यासाठी तुम्ही प्रार्थना केली तर त्याला तुम्ही जीवन मिळवून देता. काय आपण एकमेकांना या वचनानुसार जीवन मिळवून देणारे आहोत? नसाल तर प्रार्थना करा एकमेकांकरता. मंडळींना सांगा, विनंती करा प्रार्थनेसाठी. एक चित्ताने प्रार्थना करणारे बना. कारण की त्या प्रार्थना कार्यशील आहेत, प्रभावशाली आहेत, त्या सामर्थ्य देणाऱ्या आहेत. प्रेज द लॉर्ड. पहा याकोब सुद्धा त्याच्या पत्रामध्ये काय सांगतो. याकोबाचे पत्र 5वा अध्याय, याकोबाचे पत्र याचा 5वा अध्यायामध्ये वचन काय सांगतं पहा. याकोबाचे पत्र 5वा अध्याय यातलं 14 वचन काय म्हणतं पहा. यातलं 13 वचन सुद्धा वाचू. तुम्हापैकी कोणी दुःख भोगीत आहे काय, त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदित आहे काय, त्याने स्तोत्रे गावी. प्रेज द लॉर्ड. तुमच्यातलं कोणी दुःखी आहे काय, त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदी आहे काय, तर त्यांनी स्तोत्रे गावीत. आनंदी असताना काय केलं पाहिजे? स्तोत्र गायली पाहिजे. आणि दुःखी असताना प्रार्थना केली पाहिजे. पण आपण दुःख असताना जर आपण दोष देत असू तर देवाचं वचन आपला बोध करतं, दुःख भोगीत आहे काय, त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदित आहे काय, त्याने स्तोत्रे
ऐकावी. तुम्हापैकी कोणी दुखनाईत आहे काय, त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे. प्रेज द लॉर्ड. मंडळी आणि त्याचे वडील, ख्रिस्ताचं चर्च, त्यामध्ये नेमलेले वडील. तुम्हापैकी कोणी दुखनाईत आहे काय, त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि प्रभूच्या नामाने त्याला तेल लावावे व त्याचवर ओनून प्रार्थना करावी. विश्वासाची प्रार्थना दुखनाईतांस वाचवील, प्रभू त्याला उठवील आणि त्याने पापे केली असली तरी त्याला क्षमा होईल. यास्तव तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. धार्मिकांची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. प्रेज द लॉर्ड. पहा, याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय 13 ते 16 वचन सांगतात, धार्मिकांची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते. तुम्ही एकमेकांची पातक एकमेकांजवळ कबूल करा. जर अशा काही चुका झाल्यात एकमेकांविषयी तर क्षमा करा, रिक्त करा ते पात्र. आणि मग तुम्ही जेव्हा प्रार्थना करून घेता, तेव्हा त्या धार्मिकांच्या प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असतात, सामर्थ्यशाली असतात. तुमच्यातला कोणी दुखनाईत असेल तर वडिलांना घरी बोलावं, तेल ओलून येशूच्या नावाने प्रार्थना करावी. त्याच्या पापांची क्षमा होईल आणि तो झोपला असला तरी उठेल. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नामाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओनवून प्रार्थना करावी. पहा, प्रार्थना या सामर्थ्यशाली आहेत. प्रार्थना तुमच्या प्रश्नांची उत्तरं आहेत. प्रार्थना तुमच्या जीवनात आलेल्या संकटांची उत्तरं आहेत. प्रार्थना तुम्हाला देण्यात आलेलं सामर्थ्य आहे, मंडळींचं सामर्थ्य आहे, अनेक बंधनं सोडवण्याचं सामर्थ्य आहे. मंडळीची प्रार्थना आणि त्याचे सामर्थ्य आज आपण ऐकत आहोत. प्रार्थना तुमच्या जीवनामध्ये दिलेलं सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. स्पष्ट वचन सांगते की तुम्हापैकी कोणी दुखनाईत आहे काय, त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नामाने त्याला तेल लावावे व त्याचवर ओनून प्रार्थना करावी. विश्वासाची प्रार्थना दुखनाईतांस वाचवील, प्रभू त्याला उठवील आणि त्याने पापे केली असली तरी त्याला क्षमा होईल. पहा, प्रार्थना एखाद्याला जो पापात आहे त्याला क्षमा देते. एखादा आजारी आहे त्याचे आजार बरे करते. जेव्हा तुम्ही तुमची पातक एकमेकांकडे कबूल करता तेव्हा तुम्हाला क्षमा मिळते. धार्मिकांची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते. देवाचं वचन सांगतं, प्रार्थनाशील बना, निरंतर प्रार्थना करा एकमेकांकरता. मंडळींना विनंती करा, मंडळींनी सुद्धा एक चित्ताने आत्म्यामध्ये ऐक्य राखत प्रार्थना करा. प्रार्थना सामर्थ्यशाली आहेत. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना काय आहेत? सामर्थ्यशाली आहेत. त्याकरता प्रार्थना करा एकमेकांकरता. गुडघ्यावर येऊन प्रार्थना करा, उपास तापास करा. फक्त अंगरके पाडू नका, योएल म्हणतो. अंतःकरण फाडा, उपास पकडा, प्रार्थना करा. कदाचित परमेश्वर मागे वळेल, मागे तो दान आशीर्वाद ठेवून जाईल की रे माहित नाही. प्रार्थना करत राहा, निरंतर प्रार्थना करत राहा. कारण की मंडळींना प्रार्थना हे दिलेलं सामर्थ्य आहे. अनेक कठीण प्रसंग येणार आहेत. प्रार्थना तुमच्या जीवनामध्ये दिलेलं सामर्थ्य आहे. तुमच्या प्रार्थना एक चित्ताने पित्याकडे विनंती केलेल्या ख्रिस्ताच्या आत्म्यामध्ये अशा त्या आहेत. येणारा काळ कठीण आहे. तुमचा बंधू जर पाप करत आहे तर त्यासाठी दरवाजा बंद करून गुप्तदेशी पित्याची प्रार्थना करा, तुम्ही त्याला जीवन मिळवून द्याल, असं योहान त्याच्या पहिल्या पत्रामध्ये सांगतो. मंडळीची प्रार्थना व त्याचे सामर्थ्य. पहा, तुमचा वेळ वाया घालवू नका. वचनामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा प्रार्थना, श्रोते, गीते गा, प्रार्थना करत राहा. मंडळींना विनंती करा. मंडळी अशा बनवा आत्म्यामध्ये एक चित्ताने प्रार्थना करणाऱ्या. जेव्हा ख्रिस्त स्वर्गारोहण झाल्या तेव्हा जशा मंडळ्या होत्या तशा मंडळ्या बनवा. दाखवण्यापुरता नाही, पहा, शो करण्यापुरता नाही, प्रभूजी म्हणून नाही, तर आत्म्याने, खरेपणाने, एक चित्ताने. एखादा बंधू पाप करत आहे त्यासाठी प्रार्थना गुप्तदेशी पित्याची गुप्त पद्धतीने करणारे बना.
आजकाल मला कोणाला नावं ठेवायची नाहीत, ना कोणाला दोष द्यायचा, कारण ख्रिस्त म्हणतो तुम्हाला जे प्रतिकूल नाही, पहा तुम्हाला जे प्रतिकूल नाही ते अनुकूल आहे. पौल सुद्धा सांगतो की मला द्वेषाने वचन गाजवता येत नाही, पण कसे तरी वचन गाजवतायत, कसं तरी ख्रिस्ताचं नाव पोहोचू द्या. मंडळींची प्रार्थना तुमच्या जीवनात दिलेलं सामर्थ्य आहे. तुम्ही म्हणाल काय ठेवलंय माझ्याकडे? तुमच्याकडे पवित्र आत्मा ठेवलेला आहे, देवाचं वचन ठेवलेलं आहे, मंडळी ठेवलेलं आहे. जेव्हा तुम्ही दोघे तिघे प्रभू येशूच्या नावाने एकत्र येता, तेव्हा तुमच्यामध्ये तो ख्रिस्त असतो, तुमच्यामध्ये तो पवित्र आत्मा असतो. वचन तुमचं सामर्थ्य आहे, विश्वास तुमचं सामर्थ्य आहे, प्रार्थना तुमचं सामर्थ्य आहे. काय तुम्ही अशा बंधू करता प्रार्थना करणारे एक चित्ताने आहेत काय? मंडळी आत्म्यामध्ये ऐक्य अशा प्रार्थना करणाऱ्या आहेत काय? का तुमच्या मंडळीमध्ये तट आहे, हेवा आहे, कल आहे? या गोष्टी काढून टाका. वचनात चाललेली कलस्या बनवा. मंडळीला प्रार्थना दिलेलं सामर्थ्य आहे. मंडळीची प्रार्थना दुखण्यातास वाचवते, बंधनं तोडतात. अनेक जण व्यसनाचे बंधनात आहेत, अनेक जण आत्मे निराशामध्ये आहेत, अनेक जण त्या नरकाच्या वाटेवर आहेत. आणि जर तुम्ही डोळ्याने नुसते पाहत आहात तर देवाचं वचन सांगतं, योहानाचे पहिले पत्र 5 अध्याय 16 वचन, की तुझा बंधू पाप करताना तू पाहिलेला आहे, तर तू त्यासाठी प्रार्थना कर, तू त्याला जीवन मिळवून देशील. प्रेज द लॉर्ड. याकोब सुद्धा सांगतो, पहा दुःखी आहात का तुम्ही दुःख भोगीत आहात का, तर प्रार्थना करा. घाबरून पळू नका इकडे तिकडे, प्रार्थना करा. कुणी आनंदित आहेत तर तो स्तोत्र गा. मंडळीच्या वडिलांना घरी बोलवा, ओळवून तेल लावून प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना करा. कोणी दुःख नाही असेल तर तो उठेल, प्रभू त्याच्या पापांची क्षमा करेल, कारण की प्रार्थना तुम्हाला दिलेलं सामर्थ्य आहे. दावीद म्हणतो, मी दिवसातून 7 वेळा प्रार्थना करतो, सकाळ दुपार संध्याकाळ वेळा प्रार्थना करतो. दानिएलाने संकटाकडे पाहून प्रार्थना केली नाही, त्यांनी नित्यनेमाची 3 वेळेची प्रार्थना केली. त्याच्या घराच्या खिडक्या यरूशलेमच्या उघड्या होत्या आणि प्रार्थनाने उत्तर दिलं. त्यांनी जो विश्वास परमेश्वरावर ठेवला, तो सिंहाच्या गुहेत जबड्यातून तो वाचवण्यात आला. ख्रिस्तही म्हणतो, पहा ही सर्व चिन्ह घडत असताना तुम्ही मनुष्याच्या पुत्रास सामोरं जाण्यास समर्थ व्हावे म्हणून आणि त्या गोष्टी चुकवाया समर्थ व्हावे म्हणून प्रार्थना करीत जागृत राहा. तुम्ही आज संकटात पडायचं नसेल तर प्रार्थना हे उत्तर आहे. मत्तई 26:41 ख्रिस्त म्हणतो, पहा तुम्हाला संकटात पडा नसेल तर प्रार्थना करीत जागृत राहा. आत्मा उत्सुक आहे करा, पण देह अशक्त आहे. त्या देहाच्या अशक्तपणाकडे पाहू नका. जशा प्रार्थना करतील तशा प्रार्थना करा. परमेश्वर मागण्या अगोदर ओळखणारा तो परमेश्वर आहे. मंडळीची प्रार्थना त्याचं सामर्थ्य आज आपण शिकत आहोत. तुम्हाला दिलेलं ते प्रार्थना हे सामर्थ्य आहे. परमेश्वराच्या समागमी जाण्याकरता, याकरता आत्म्याने, खरेपणाने, आस्थेने, पश्चातापाने, उपासाने प्रार्थना करणारे बना. जर तुमचा बंधू आज कुठं पापामध्ये आहेत, आणि विश्वासूच नाही अविश्वासू बंधू सुद्धा कुठं पापामध्ये असेल, चुकामध्ये असेल, तर तुम्ही त्यासाठी प्रार्थना करणारे बना. पहा, प्रार्थना सर्वांच्या जीवनामध्ये दिलेलं एक सामर्थ्य आहे. कलस्यासाठी प्रार्थना हे दिलेलं सामर्थ्य आहे. वैयक्तिक तुमच्या जीवनामध्ये प्रार्थना हे तुम्हाला दिलेलं सामर्थ्य आहे. कारण की देवाचं वचन सांगतं, प्रार्थना आणि वचन सर्व काही शुद्ध करतं. प्रेज द लॉर्ड. मंडळींची प्रार्थना आणि त्याचे सामर्थ्य लक्षात ठेवा. मंडळी जेव्हा प्रार्थना करते एकत्र येऊन एक चित्ताने एखाद्या गोष्टीसाठी, तेव्हा ती प्रार्थना कार्यशील ठरते. जेव्हा एखादा बंधू प्रार्थनेमध्ये येतो, तेव्हा तो एखाद्या बंधूला, पापात पडलेल्या बंधूला जीवन मिळवून देतो. प्रार्थना सर्वांकरताच प्रार्थना हे सामर्थ्य दिलेलं आहे. तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, मंडळी करता, सर्वांकरता प्रार्थना हे दिलेलं सामर्थ्य आहे. ख्रिस्त एकटा पडला होता, प्रेषित झोपी गेले होते, पण ख्रिस्त शेवटच्या क्षणी जेव्हा त्याला धरून देणार होते, तेव्हा तो प्रार्थना करत होता, हे पित्या, होईल तर हा प्याला मजपासून दूर कर, पण तुझ्या इच्छेने होऊ दे. पहा, आपण जेव्हा संकटात असतो,
दुःखात असतो, का इतर बंधू दुःखात असतात, आजारपणात असतात, मंडळीतले असतील, बाहेरचे असतील, अविश्वासू असतील, विश्वासू असतील, काय आपण एकमेकांकरता प्रार्थना करणारे आहोत काय? तुमच्या आजारपणाकरता, तुमच्या गरजांकरता आत्म्याने खरेपणाने प्रार्थना करणारे आपण आहोत काय? आज आपण हाच मुद्दा पाहणार आहोत की मंडळी, प्रार्थना आणि त्याचे सामर्थ्य. आणि देवाचं वचन आपल्याला दोन्ही बोध देत आहे. तुमच्या जीवनातल्या प्रार्थना आणि मंडळींच्या प्रार्थना हे तुमच्या जीवनात दिलेलं सामर्थ्य असं आहे. आणि अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात. अनेक जणांना असं वाटतं की आपण दुसऱ्याकडून प्रार्थना करू. हो, तुम्ही चुकलेला आहात, मंडळीच्या वडिलांना घरी बोलवा. त्यात अपमानास्पद अशी काही गोष्ट नाही. एकमेकांची पापे एकमेकांकडे कबूल करा, याकोब म्हणतो. स्पष्ट याकोब काय म्हणतो पहा, यास्तव तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पाप एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. धार्मिकाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते, ती सामर्थ्यशाली असते. प्रार्थनेला तुम्ही दुर्लक्षित असं करू नका. प्रार्थना परमेश्वराच्या समागमी राहण्याकरता तुम्हाला दिलेल्या ख्रिस्तामध्ये सामर्थ्यशाली अशी देणगी आहे. बायबलचं वचन, प्रार्थना नेहमी खात राहा, नेहमी करत राहा. तुमच्या जीवनात ते सामर्थ्य देईल. तुमचे रोग आजार बरे करेल, तुम्हाला मार्गदर्शन करेल. तुम्ही अंधकाराच्या परिस्थितीत असताना प्रकाश असं दिलेलं देवाचं वचन आहे. आणि जो वचनासर वर्तणूक करतो तो देवाच्या धार्मिकतेमध्ये सुद्धा पूर्ण होतो. लक्षात ठेवा, जर तुमच्या आजूबाजूला अशा काही गोष्टी आहेत, विशेष करून कलस्या, त्यांनाही तुम्ही बोध करा की प्रार्थना एक चित्ताने करणारे बना. कारण की परमेश्वराने प्रार्थना तुमच्या जीवनात एक सामर्थ्यशाली असं वेपन, ख्रिस्ताची शस्त्र सामग्री, आत्म्याची शस्त्र सामग्री तुम्हाला दिलेली आहे. आणि तुम्ही त्यामध्ये राहणारे असे असला पाहिजे. एज केलाही परमेश्वर असंच बोध करतो. मंडळींच्या प्रार्थनेविषयी आपण शेवट काही 2-3 वचनात ऐकणार आहोत. पण एज केला परमेश्वर काय सांगतो पाहूया आपण. एज केल याचा 9व्या अध्यायामध्ये पहा. एज केल याच्या 9व्या अध्यायामध्ये परमेश्वर एज केलला काय वचन देतो. तिथं वचन त्याला प्राप्त झालं आणि ते वचन काय सांगतं आज आपण पाहणार आहोत. एजकेल याचा 3रा अध्याय, 3रा अध्यायामध्ये 18 वचन पासून थोडेसे वचन आपण वाचणार आहोत. यासाठी वाचणार आहोत कारण की आपण ख्रिस्ती विश्वासू असताना सुद्धा अविश्वासू, विश्वासू अशा अनेक लोकांकडे आपण दुर्लक्ष दिवसभरात करत असू. खरा शंभरू, चांगला शंभरू. चांगला शंभरूनी कोण आहे? जो दुर्लक्ष करणारा असा नाही, तर तू जाऊन त्या घावावर मलमपट्टी करणारा, त्याचं संगोपन करणारा तो आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, एज केल्याच्या 3रा अध्यायामध्ये आपण काय वचन वाचतो ऐकूया आपण. तू खात्रीने मरशील असे मी पातक्यास म्हणालो असतो, तर तू जर त्यास बजावले नाही व पातक्याने आपला कुमार्ग सोडून जगावे म्हणून तू त्यास बजावून सांगितले नाही, तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे मरेल. पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन. तू ज्या पातक्यास बजाविले असून त्याने आपली दुष्टाई कुमार्ग ही सोडली नाही, तर तो आपल्या दुष्टाईमुळे मरेल आणि तू आपला जीव बचावील असे होईल. तसेच आपली धार्मिकता सोडून अधर्म करू लागला व मी त्याच्या पुढे अडखळा ठेविला, तर तो मरेल. तू त्याला बजावले नसल्यास तो आपल्या पातकामुळे मरेल व त्याने केलेली धार्मिकता जमेस धरण्यात येणार नाही, पण त्याचा रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन. मी यासाठी विदित केलं सर्वांना हे वचन की हे परमेश्वराचा न्याय आहे. आपल्याला तारण ख्रिस्तामध्ये यासाठी दिलेलं आहे की आपण इतरांचे जीव त्या नरकापासून वाचवावेत, त्या पापांपासून वाचवावे. याकरता प्रार्थना, वचन, बोध आपल्या जीवनी त्यासाठी दिलेली आहे की आपण ते इतरांच्या जीवनामध्ये गाजवून त्यांचा जीव
त्या सर्व अंधकाराच्या गोष्टीपासून वाचवावा. प्रेज द लॉर्ड. काय या वाचलेल्या वचनानुसार आज आपली चित्तवृत्ती आहे काय? प्रार्थनाशील, एकमेकांस बोध करणारे, एकमेकांस वचनाद्वारे बोध करणारे. हे वचन मुद्दाम वाचलं मी एचकेल मधलं. त्याचं कारण असं आहे की परमेश्वर स्पष्ट सांगतो, जर तू त्याला सांगणार नाही आणि तो त्याच्या दुष्कर्मामुळे मरेल तर त्याचा रक्ताचा झडा मी तुझपासून घेईल. परमेश्वराने आज आपल्याला ख्रिस्त विश्वास म्हणून यासाठी निवडलेलं आहे की आपण एकमेकांकरता प्रार्थना करावी. आपण कलस्यामध्ये ख्रिस्ताच्या शरीराचे भाग यासाठी बनलेले आहोत की आपण एकत्र येऊन मंडळींनी दुसऱ्यांकरता प्रार्थना करावी, अडचणींकरता प्रार्थना करावी. आपण हे नाही बघत एखादा पापात आहे तर आपला काही त्याची संबंध नाही असं म्हणून दुर्लक्षित करून राहू नका. चांगला शंभरोनी ख्रिस्त याची चित्तवृत्ती आपल्या जीवनात ठेवणारे बना. त्याला बोध करा, एकदा दोनदा समजून सांगा. ख्रिस्त म्हणतो, तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर तू त्याला एकटे असताना समजून सांग. त्यांनी ऐकलं नाही तर 2-3 जण साक्षीदार घे, त्याच्या संगती साक्षीदार घे, कारण साक्षी असाव्यात म्हणून. त्यांनी सुद्धा ऐकलं नाही तर मंडळीमध्ये सांग, आणि नाहीच ऐकलं तर सोडून दे. प्रेज द लॉर्ड. पौलाने सुद्धा तिमोथेच्या पत्रामध्ये सांगितलंय, तड पाडणारा कुणी असेल त्याला एकदा दोनदा तीनदा सांग, ऐकलं नाही वर्ज्य कर. पण दुर्लक्षित करू नका, दुर्लक्षित करू नका. परमेश्वर ख्रिस्त सर्व गोष्टींचा झाडा घेणार आहे. पहा, मत्तेमध्ये सांगितलं आहे बा, शेरडा आणि मेंढर वेगळे केले जातील. मेंढरा म्हणेल, तुम्ही बंदीशाळेत असताना मला बघायला आलात, दवाखान्यात आजारी असताना काळजी घेतलीत, भुकेला असताना खायला दिलं, ताणेला असताना पाणी दिलं. त्या ह्याच गोष्टी आहेत, त्या ह्याच गोष्टीत आज आपण शिकत आहोत. प्रार्थना, वचन, बोध करणारे बना. नुसते पाहणारे बनू नका. गुडघ्यावर या, दुसऱ्यांकरता प्रार्थना करा, कारण की प्रार्थना सामर्थ्यशाली हत्यार तुमच्या जीवनात दिलेला आहे. तुम्ही जेव्हा प्रार्थना करता, एखाद्याला बोध करता, तेव्हा तो जीव तुम्ही पापापासून वाचवू शकता. मंडळी सर्व बंधनं त्या प्रार्थनेद्वारे तोडू शकते. मंडळींची प्रार्थना परिस्थिती बदलू शकते, सर्व अडचणी दूर करू शकतात. तुमच्या प्रार्थना एखाद्याचा जीव वाचवू शकतात. तुमचा ख्रिस्ताचं बोध तुम्ही एखाद्याला करता तर एखाद्याचा जीव त्या नरकापासून वाचवू शकता. आत्मे वाचवण्याकरता तुम्हाला बोलवलेलं आहे, आत्मेकरता प्रार्थना करणारे बोलवलेलं आहे, अविश्वासू लोकांना ख्रिस्ताच्या विश्वासात आणण्याकरता तुम्हाला बोलवलेलं आहे. पण आपण तसेच आहोत काय? आपण त्या चित्तवृत्तीमध्ये राहत आहोत काय? देवाचं वचन जे आपल्याला आज बोध करत आहे. प्रेज द लॉर्ड. एचकेल मध्ये परमेश्वराने सांगितलं, तू सांगितलंस आणि तरी सुद्धा त्या दुष्कर्म करत राहिला आणि त्याने त्याचा जीव गमावला तर तो त्याच्या पातकामुळे जाईल. पण तू सांगितलं नाहीस आणि तो दुष्कर्मी मेला तर त्याच्या रक्ताचा झडा तूच कडून घेईल. काय आपण असेच बोध करणारे आहोत काय? एकमेकांकरता प्रार्थना करणारे आहोत काय? पहा, मत्ते 18 अध्याय 19 आणि 20 वचन काय म्हणतं. मत्ते 18 अध्याय, मत्ते याचा 18 अध्याय 19 आणि 20 वचन काय म्हणतं. संयुक्त प्रार्थना. आणखी तुम्हाला सांगतो की पृथ्वीवर तुमच्यातील दोघे कोण्या एका गोष्टी एक चित्त होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यासाठी केली जाईल. कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नामाने जमले आहेत तेथे त्याचमध्ये मी आहे. जेव्हा तुम्ही प्रार्थना करण्याकरता एक चित्त असे होता तेव्हा तुमच्यामध्ये तो ख्रिस्त आहे आणि ती विनंती पित्याकडून केली जाते. ज्या विनंती करता तुम्ही एकत्र आलेले आहात, ज्यासाठी तुम्ही प्रार्थना एक चित्ताने करत आहात, पिता तुमच्या स्वतःसाठी आपल्याकरता तो विनंती करतो. प्रेज द लॉर्ड. काय आपण या वचनानुसार आत्मिक प्रार्थना करणारे असे बनणार आहोत काय? ज्या मंडळीचे तुम्ही भाग आहात त्या मंडळांना तुम्ही विनंती करणार आहात काय? आणि जर त्या मंडळ्या असतील तशा तर देवाला धन्यवाद. तुम्ही तसे असाल तर देवाला ख्रिस्तामध्ये धन्यवाद. पहा, प्रेषितांची कृत्ये याचा 12वा अध्याय 5
5 1 आणि 5 ते 12 वचन आपण वाचणार आहोत. प्रेषितांची कृत्ये याचा 12वा अध्याय. प्रेषितांची कृत्ये याचा 12वा अध्याय. प्रेषितांची कृत्ये याचा 12वा अध्यायामध्ये वचन काय सांगतं पहा. प्रेषितांची कृत्ये याचा 12वा अध्यायामधलं वचन वाचतो. पहा, हेरोद राजा होता. त्यावेळेस हेरोद राजाने मंडळीतल्या कित्येकांस छळावे म्हणून त्याचवर हात टाकिला. हेरोद राजाने जेव्हा ख्रिस्त स्वर्गारोहण झाला त्याच्यानंतर पवित्र आत्मा उतरला 50 दिवसानंतर काय झालं पहा. हेरोद राजाने काय केलं की हात टाकला. हात टाकल्यानंतर योहानाचा भाऊ याकोब याला त्याने तलवारीने जीवे मारले. पहा काय केलं की योहानाचा भाऊ याकोब याला त्याने तलवारीने जीवे मारले. ते यहुदी लोकांस आवडले असे पाहून तो पेत्रालाही धरण्यास प्रवृत्त झाला. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. त्याला धरल्यावर त्याने बंदिशाळीत ठेविले आणि त्याने रखवाली करता त्याला शिपायांच्या 4 चौकड्यात स्वाधीन केले. वल्हांडण सहन झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे असा बेत त्याने केला. याप्रमाणे पेत्र बंदिशाळीत पहाऱ्यात होता, परंतु त्याकरिता देवाजवळ मंडळींची प्रार्थना एकाग्रतेने चालली होती. प्रेज द लॉर्ड. काय वचन बोध करतं आपणास. ख्रिस्त स्वर्गारोहण झाला होता तेव्हा हेरोद राजाने मंडळींचा छळ चालू केला. मंडळीवर त्याने हात टाकले. येणारी परिस्थिती अजून कठीण असेल. येणारी प्रगटीकरणामध्ये सांगितलेली, मत्तेमध्ये सांगितलेली, लोकशुवर्तनामध्ये सांगितलेली, ख्रिस्ताने सांगितलेली जी चिन्ह आहेत त्यातली बरेचपैकी घडत आहेत. आपण ठाऊक नाही कुठल्या काळामध्ये. ख्रिस्त म्हणतो ते काल प्रसंग मजकड नाहीत. स्वर्गीय पित्याला ते ठाऊक, स्वर्गीय पित्यालाच फक्त ते ठाऊक आहेत. स्वर्गदूतांना सुद्धा ते ठाऊक नाहीयेत. आपण काय केलं पाहिजे पहा. जेव्हा योहानाचा भाऊ, इथं काय लिहिलंय की योहानाचा भाऊ याकोब याला त्याने तलवारीने मारले, जीवे मारून टाकलं. कुणी मारलं? हेरोद राजाने. ते यहुदी लोकांस आवडले असे पाहून पेत्राला धरण्यास प्रवृत्त झाला आणि पेत्राला बंदिशाळीत टाकलं. हेरोद राजाने पेत्राला बंदिशाळीत टाकलं. आणि ह्या लागोपाठ झालेल्या घटना आहेत. मंडळींनी काय केलं की मंडळींनी पहा याप्रमाणे पेत्र बंदिशाळीत पहाऱ्यात होता, परंतु त्याच करिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चालली होती. प्रेज द लॉर्ड. आज आपण अनेक घटना पाहतो. मला काही घटनांचा उल्लेख करायचा नाही. कोणी दुःखात असेल, कोणी आजारपणात असेल, कोणी पापात असेल, कोणी बंधू पाप करताना पाहत असाल, तुम्ही सोडून देत असाल, तो करेल तो भरेल असं तुम्ही म्हणत असाल तरी चुकीचं करत आहोत आपण. आपण काय केलं पाहिजे. ख्रिस्ताच्या नावामुळे जो छळ होत आहे किंवा येणारा छळ आहे यात तुम्ही सापडू नये, मंडळी सापडू नये. विश्वासू अविश्वासू सुद्धा ख्रिस्ताच्या विश्वासाकडे वळावेत म्हणून मंडळी काय केलं पाहिजे, एक चित्ताने प्रार्थना करणारी असली पाहिजे. आपण आज असे एक चित्ताने गुप्तदशी पित्याची दरवाजे बंद करून प्रार्थना करणारे आहोत का? मंडळी तशा आहेत का? ख्रिस्ती विश्वासू लोक तशा आहेत का? नसेल तर देवाचं वचन सांगतं तसं बना. कारण की प्रार्थना तुमच्या जीवनात दिलेलं सामर्थ्य आहे. ते तुमच्या जीवनातल्या, इतरांच्या जीवनातल्या, तुमच्या जीवनातल्या बंधनं तोडून टाकू शकतात. येणाऱ्या छळाच्या काळामध्ये तुम्ही ख्रिस्त विश्वासू लोक, जे निवडलेले लोक, त्यांना तुम्ही सुरक्षित करू शकता, त्या संकटातून वाचवू शकता. अनेक जण दानिएलच्या पुस्तकातील कराराची सेवा सोडून मागे वळणारे आहेत. त्यांचे जीव तुम्ही वाचवू शकता. माहित नाही कोण किती असतील, आपण कुठे असो आपल्याला ठाऊक नाही, आपला निभाव लागणार आहे की आपल्याला ठाऊक नाही, तर प्रार्थना तुमच्यासाठी सामर्थ्य दिलेलं आहे. प्रार्थना तुम्हाला दिलेलं सामर्थ्य आहे. पेत्र बंदिशाळेत होता. पुढे जाऊन काय झालं पहा. मंडळी प्रार्थना एकाग्रतेने चालली होती. हेरोद त्याला बाहेर आणणार होता. त्या रात्री पेत्र पहा, जगाच्या अधिकाराने नाही, जगाच्या नियमाने नाही, इथं स्पष्ट दिसतं देवाच्या सामर्थ्याने तो बाहेर आला. हेरोदाच्या इच्छेने हेरोदाने टाकलं, पण हेरोदाची इच्छा तिथं तयार झाली नाही.
हेरोद त्याला बाहेर काढूच शकला नाही. तिथं काय झालं पहा, हेरोदाने त्याला बाहेर आणणार होता त्या रात्री पेत्र 2 बेड्या घातलेला असा दोघा शिपायामध्ये निजला होता आणि पहारेकरी दरवाजापुढे बंदिशाळीत राखीत होते. तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्याच्यासमोर अवतीर्ण झाला आणि खोलीत उजेड पडला आणि पेत्राच्या कुशीवर थाप मारून त्याला जागे करून म्हटले, लवकर उठ. तेव्हा त्याच्या हातातील बेड्या पडल्या. प्रेज द लॉर्ड. तुमचे बंधू असे कुठं बंदीशाळेत आहेत का? येणाऱ्या काळामध्ये अनेक जण बंदीशाळेत टाकले जातील. आज अनेक जण बंधनात असतील. आज अनेक जण निराशामध्ये असतील. आज अनेक जण व्यसनाच्या बंधनात असतील. अनेक जण कठीण मन झालेलं असेल. अनेक जण ख्रिस्तापासून वळले असतील. अनेक जण खोटे प्रेषित असतील. अनेक मंडळ्या त्या खोटे प्रेषितांच्या मध्ये अडकलेल्या असतील. काय तुम्ही आज प्रार्थना एक चित्ताने करणारे आहात का? तुम्ही गुडघ्यावर या, उपवास करा, प्रार्थना करा आणि त्यांचे जीव त्या सर्व गोष्टींपासून वाचवा. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना आणि त्याचं सामर्थ्य आज आपण शिकत आहोत. त्या गोष्टी आपल्याला सांगत आहेत की तुम्ही प्रार्थना करणारे बना. तुम्ही एखाद्याचा जीव वाचवू शकता, त्या पापापासून ओढून आणू शकता, त्या नरकाच्या दरवाजातून त्याला तुम्ही बाहेर काढू शकता, बंदशाळेतून तुम्ही त्याची बंद तोडू शकता. एखाद्या आजारपणात पडलेला आहे त्याची पातके प्रभू त्याला क्षमा करेल जेव्हा तुम्ही ओनवून प्रार्थना करता. दवाखान्यात जा, बंदीशाळेत जा, घरामध्ये भेटा. अविश्वासू आहेत, विश्वासू आहेत, अनेक जण आजारी आहेत. एकमेकांकरता प्रार्थना करणारे बना. अनेक जणांचा ख्रिस्तामुळे छळ चालू झाला आहे आणि होत आहे. अनेक जण बंदीशाळेत आहेत. मला त्यांची नावं घ्यायची, अनेक जण बंदीशाळेत आहेत. प्रार्थना आणि त्याचं सामर्थ्य. आपण अशा प्रार्थना करणारे आहोत का? ख्रिस्ताद्वारे पित्याने जी प्रीती प्रगट केली त्या प्रीतीद्वारे आपण आहोत का? ख्रिस्ताने सर्व छळ सहन केला, तोंडावर थुंकले, काट्याचा मुकुट सहन केला, हाती पायी खिळे टोकले, भाला भोकसण्यात आला, त्याच्या अंगरखावर चिट्ट्या टाकण्यात आला आणि आज आपण तेच केर कचरा घेऊन बसलेले आहोत काय? पौल म्हणतो पहा, ख्रिस्त लाभ प्राप्त व्हावा म्हणून ज्या लाभाच्या गोष्टी होत्या त्या मी केर कचरा अशा समजलो आणि आपण त्या केर कचरा गोष्टी घेऊन बसलेले आहोत काय? त्या गोष्टी नसाव्यात असं नाही, त्या हव्यात. पण जेव्हा तुम्ही राज्य धार्मिकता शोधता, ते मिळवता, तेव्हा देव तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी त्याचबरोबर तुम्हाला देईल असं ख्रिस्त म्हणतो. मग आपण पहिल्यांदा राज्य धार्मिकता शोधली पाहिजे. पहिल्यांदा आपण प्रार्थना केली पाहिजे. जर कुठला बंधू पापात असेल, आज कोणी बंधनात असेल, कोणी व्यसनात असेल, कोणी निराशात असेल, कोणाची बायको निघून गेली असेल, कोणाचं कुटुंब उद्ध्वस्त झाले असेल, प्रार्थना करा. प्रार्थना सामर्थ्य आहे. प्रार्थना उत्तर देते. प्रार्थना सर्व बेड्या उघडते. प्रार्थना दरवाजा उघडते. प्रेज द लॉर्ड. पौल सांगतो पहा, मजसाठी वचनाचे द्वार उघडावे म्हणून मजसाठी प्रार्थना करा. आपण एकमेकांसाठी प्रार्थना केली पाहिजे. पुढे जाऊन काय होतं पहा, देवदूताने उठवलं, त्याच्या बेड्या गळून पडल्या. पुढे काय झालं पहा, तो निघून त्याच्या मागे चालू लागला तरी देवदूताच्या द्वारा झाले ते खरे आहे असे त्याला कळले नाही. आपण दृष्टांत पाहत आहोत असे त्याला वाटले. पेत्रला माहितच नव्हतं तो बाहेर सुटलेला आहे. बंधनातून जेव्हा तो बंधमुक्त होतो, प्रत्येक जण त्याला समजत नसतं, तो दृष्टांतासारखा पडतो. कारण प्रार्थना ते सामर्थ्य आहे, देवदूतांद्वारे कार्य करते. प्रेज द लॉर्ड. तो निघून त्याच्या मागे चालू लागला आणि देवदूताच्या द्वारे झाले. पहा 10वं वचन. नंतर पहिला व दुसरा पहारा ओलांडून ते नगरात जाण्यात लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर ते आपोआप त्याच्यासाठी उघडला आणि ते बाहेर पडून एक रस्ता चालून गेले आणि देवदूत अंतर्धाम पावला. मग पेत्र शुद्धीवर येऊन म्हणाला, आता मला खरोखर कळले की प्रभूने आपला दूत पाठवून मला हेरोदाच्या हातून यहूदाच्या सर्व प्रतीक्षेपासून सोडविले आहे. असे समजून मार्क, योहान आणि त्याची आई मरिया हिच्या घराजवळ तो आला. तो तेथे बरेच लोक एकत्र मिळून प्रार्थना करीत होते. काय करत होते ते? प्रार्थना करत होते. पेत्रला ठाऊक नव्हतं काय झालं, देवदूत कसा आला, कसा तो बाहेर पडला, त्याच्या साखळ्या कशा गळून पडल्या, अंधारा ठिकाणी प्रकाश कसा आला. तो दृष्टांत पाहतो असं त्याला वाटलं. आणि जेव्हा तो त्या खोलीजवळ आला तेव्हा त्याला दिसलं की ते प्रार्थना करत होते. आणि ज्या खोलीजवळ प्रार्थना करत होते, पेत्र तिथंच जाऊन पोहोचला. तुमच्याही प्रार्थना आज तुमच्यापासून जे लोक दूर आहेत, तुमचं घर सोडून गेलेले आहेत, प्रियजन घरापासून दूर आहेत, तुम्ही प्रार्थना करा. त्यांना कळणार सुद्धा नाही, तुमच्याकडे ते परत फिरून येतील. कारण यिर्मयामध्ये देवाचं वचन सांगतं, तू त्यांच्याकडे जावायचं नाहीस, ते तुझकडे येतील. तुम्ही देवाच्या समागमे चाला, देवाची वचन खा,
देवाच्या प्रार्थनेत राहा. सर्व बंधनं तोडणारा तो परमेश्वर आहे. प्रार्थना तुमच्या जीवनात, मंडळी करता, तुमच्या वैयक्तिक जीवनाकरता दिलेलं सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. शेवटचं वचन वाचूया आपण. दुसरे इतिहास मध्ये मग प्रार्थनेविषयी असं सांगितलेलं आहे. दुसरा इतिहास याचा 20वा अध्याय, दुसरे इतिहास याचा 20व्या अध्यायामधली काही वचनं वाचतो. 13 ते 15 वचनामध्ये काय सांगितले पहा. तेव्हा सर्व यहुदी आपली मुले, बाळे व स्त्रिया यासह परमेश्वरासमोर उभे राहिले. आणि मग आसाप वंशातील येजेल बिन जखऱ्या बिन बनाया बिन येईएल बिन मत्तन्या लेवी हा या मंडळीमध्ये उभा होता. खूप मोठं नाव आहे ना, मग आपण एकच घेऊ, जखऱ्या. पहा देवाचं वचन काय सांगतं की पहा मंडळीमध्ये उभा होता, त्याच्या ठाई परमेश्वराचा आत्मा उतरला आणि तो म्हणाला, अहो सर्व यहुद्यांनो, यरुशलेम निवासी जन हो, आणि हे राजा यहोशाफाट, तुम्ही सगळे ऐका. परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका, कारण युद्ध तुमचे नव्हे देवाचे आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या जीवनात काही अशा अडचणी असतील, दुःख असेल, तर ते युद्ध तुमचे नाही. देवाचं वचन सांगतं की ते देवाचं युद्ध आहे. दुसरे इतिहास 19 वचन काय सांगते की ते युद्ध तुमचे नाही तर परमेश्वराचे आहे. जा परमेश्वरासमोर उभे राहा. आणि पुढे जाऊन काय होतं पहा, जखरा जेव्हा यहोशाफाट आणि इस्रायल लोकांना सांगतो, यहुदी यरुशलेम लोकांना जणांना सांगतो ही गोष्ट, पुढे जाऊन काय होतं पहा. 21 दुसरा इतिहास 20वा अध्याय 20 ते 23 वचन काय म्हणतात. त्यातले 21 ते 23 वचन वाचू. सैन्याबरोबर बाहेर जाताना परमेश्वराचा धन्यवाद करा, कारण त्याची दया सनातन आहे. सैन्य मोठं होतं. घाबरू नका म्हणलं जखऱ्या. देवाचा याजक लेवी काय म्हणलं, घाबरू नका. आणि इथं काय झालं, सैन्यावर बाहेर जाताना परमेश्वराचा धन्यवाद करा, कारण त्याची दया सनातन आहे. हे स्तोत्र पवित्र्याने मंडित होऊन गावे, म्हणून त्याने प्रजेचा सल्ला घेऊन कित्येकांना त्या कामी नेमिले. ते हे स्तोत्र गाऊन स्तवन करू लागले. तेव्हा अम्मोनी, मोआबी व सेईर पहाडातले लोक जे यहुदावर चाल करून येत होते, त्यास गाठण्यास परमेश्वराने दबा धरणारे बसविले व त्याने त्यांचा मोड केला. प्रेज द लॉर्ड. पहा, सैन्य मोठं होतं. यहोशाफाटाला याचकाने काय सांगितलं, घाबरू नका, कच खाऊ नका, युद्ध तुमचं नाही तर देवाचं युद्ध आहे. तुम्ही फक्त प्रार्थना, देवाच्या समागमी राहा, प्रार्थना करा. पहा, तो अगदी पहाटे सुटून तकोवाच्या अरण्यात जाण्यास निघाले. ते जाऊ लागले तेव्हा यहोशाफाट उभे राहून म्हणाला, अहो यहुद्यांनो, अहो यरुशलेम निवासी जन हो, ऐका. तुमचा देव परमेश्वर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल. तुमच्या संदेशावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्याही जीवनात अशा अनेक गोष्टी असतील, अनेक जण पातकात असतील, तर तुम्ही विश्वास ठेवा. त्या संकटाकडे पाहू नका. ते संकट मोठं नाही, तर तुमच्यामध्ये ठाई वास करणारा ख्रिस्त मोठा आहे. वचन काय सांगतं बा पुढे जाऊन, अम्मनी व मोआबी सेर पहाडातल्या लोकांची अजिबात कत्तल उडवून त्यांचा विध्वंस करावा म्हणून ते आजवर उठले. सेर निवाशांच्या निपात केल्यावर ते एकमेकांचा वध करू लागले. पहा, जे वैरी, जे सैन्य यहोशाफाट यहुदी लोकांच्या समोर तिथे येऊन थांबलं होते, यरुशलेम लोकांच्या समोर, ते लोकच एकमेकांमध्ये युद्ध करू लागले, एकमेकांचा वध करू लागले. कारण की त्यांनी काय केलं, ते स्तोत्र गाऊन स्तवन करू लागले. ते काय करू लागले, स्तोत्र गाऊन स्तवन करू लागले. आपण संकट पाहून काय करतो, एखाद्याला पापात पाहून काय करतो, एका बंधनात आहे तर आपण काय करत आहोत. आज स्तोत्रे गात आहोत, प्रार्थना करत आहोत. देवाचं वचन सांगतं, मंडळीची प्रार्थना त्याचं सामर्थ्य आज आपल्याला शिकवत आहे. प्रार्थना तुमच्या जीवनात दिलेलं सामर्थ्य आहे. अनेक जण बंधन तुटले जातील, अनेक मोठमोठे संकट तुमच्या जीवनातून काढले जातील. प्रार्थना तुमच्या जीवनात दिलेलं ते सामर्थ्य आहे. पहा, यहोशाफाटा समोर ज्या सैन्य येऊन उभा राहिलं होतं, ते सैन्य एकमेकांमध्ये एकमेकांचा वध करू लागलं. जेव्हा त्यांनी स्तोत्रे गायली, गीते गायली, परमेश्वरावर विश्वास ठेवला, आज तुम्ही सुद्धा त्याच गोष्टी करणारे असला पाहिजे. तुम्ही स्तोत्रे, गीते आणि प्रार्थना यात राहणार असला पाहिजे. मंडळींनी सुद्धा
प्रार्थनेत राहणं गरजेचं आहे, वचनात राहणं गरजेचं आहे, एक चित्ताने प्रार्थना करणं गरजेचं आहे. कारण की प्रार्थना सर्व काही बंधन तोडते. प्रार्थना आणि वचन सर्व काही शुद्ध करतं. वाचलेली सर्व वचन ख्रिस्त आपल्या सर्वांच्या ऐकण्या जीवनात आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण प्रार्थना शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. प्रेज द लॉर्ड. या आपण प्रार्थना करू. कांताबाईंच्या नवऱ्यांना बरं नाही. बोडके. बरं ठीक आहे, मी लिहून घेतो. 1 मिनिट. कांताबाईंच्या मिस्टरांना बरं नाही. अच्छा, लक्ष्मण बोडके. ओके. काय होते त्यांना? बर, ठीक आहे, ठीक आहे. या आपण प्रार्थना करू. प्रार्थना विनंती आपल्याला मिळाली आहे. बोडके ब्रदर यांचे पोट फुगत आहे आणि त्यांसाठी प्रार्थना करू. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे वळूया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद. होय प्रभू, सुंदरशी वेळ तो आमच्या जीवनात आणि उपकार मानतो. फुलाताई, मंगलाताई, मावशी आहे, सॅमसन अंकल, त्यांचं कुटुंब, त्याची लेकरं आहेत, ऑनलाईन पाहत आहेत ते सर्व, आमचे शेजारी ताईदा, त्यांची लेकरं, या समय तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आज रात्री तू येणार असेल आम्हाला जागृत ठेव. सुंदरसं अन्न प्रत्येकाच्या मुखी दे. त्यांना खाऊन त्यांना शक्ती सामर्थ्य दे. ते शक्ती आमच्या कार्यासाठी कार्यान्वित कर. आज जे अंधकारा ठिकाणी असतील त्यांना त्या बंधनातून ख्रिस्तामध्ये तू सोडव. जे रात्रीचे प्रवास करते त्यांना सुखरूप पोहोचव. आज जे निराशा आहेत, पवित्र आत्म्याद्वारे त्यांना तू स्पर्श कर ख्रिस्ता, आणि त्यांच्या ठाई तू आशा घाल. जे व्यसनाधीन आहेत, जे बंदी शाळेत आहेत, त्यांना बंदमुक्त कर ख्रिस्ता. आणि होय, जे अपराधामध्ये आहेत त्यांना आस्था पश्चाताप घाल. सर्व पास्टर सेवकांना पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये घाल. त्याच्या भरलेल्या पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेद्वारे जे अंधकार आहेत ख्रिस्ताच्या प्रकाशात आण. जे आज प्रियजन गमावले आहेत ज्यांनी आणि रडत आहेत, त्यांचं सांत्वन ख्रिस्तामध्ये केलं जावं. जे अनेक जण अनेक आजाराने बिछाण्याला खेळलेले आहेत, नसांचे विकार असतील, मेंदूचे विकार असतील, पोटांचे विकार असतील, हाडांचे विकार असतील, अंधळे असतील, अपंग असतील, व्यंग असतील, अशा सर्वांना ख्रिस्तामध्ये स्पर्श कर. प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे आणि त्या सर्व बंधनातून ख्रिस्तामध्ये सोड. आज ज्यांचे प्रियजन, ज्यांचे मिसेस आज दूर आहेत, त्यांनाही तू स्पर्श कर. वाचलेल्या वचनाद्वारे आज त्यांना तू स्पर्श कर आणि प्रार्थनेद्वारे त्यांचं बंधन ख्रिस्तामध्ये तुटली जावी. वचनाद्वारे ख्रिस्तामध्ये बंधन तुटले जावे असं तू कर. कठीण मन ख्रिस्ताच्या प्रीतीद्वारे, जी प्रीती विजयशाली आहे त्या विजयशाली प्रीतीद्वारे जी मन कठीण ख्रिस्तामध्ये बदललं जावं असं तू कर. हो प्रभू, सर्व देशामध्ये शांती राहावी, गोरगरिबांचा विचार व्हावा, त्यांच्या हाताला काम मिळावं असं तू कर. जी भुकेले ताळणीच्या मुखास अन्न पाणी दे. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथ आश्रमातील लहान लेकर, या सर्वांना त्याच्या मुखास अन्न पाणी दे ख्रिस्ता. होय, फुलाताई, सॅमसन अंकलची लहान लेकरं, मावशी, मंगलाताई, आमची शेजारची लहान लेकरं ऑनलाईन पाहतात, त्या सर्वांना तुझ्या हाती देतो. तुझ्या वाचलेल्या वचनात प्रत्येकाला तू आरोग्य दे, शांती दे. त्याच्या जीवनात जे काही शारीरिक त्रास असतील ख्रिस्तामध्ये तू काढ. त्यांच्या लहान लेकरांना ख्रिस्ताच्या ज्ञानामध्ये भर. होय प्रभू, या सर्व प्रार्थनेची उत्तर दिलेली आहे समाज ठाऊक आहे. तसेच तू लक्ष्मण बोडके बंधू जे आज त्यांचं पोट फुगत आहे, होय प्रभू, आम्ही ते वचन ऐकलेले, प्रार्थना त्याचं सामर्थ्य आज आम्ही एक चित्ताने ख्रिस्तामध्ये तुझ्याकडे मागतो. त्याच्या पोटाला तू स्पर्श कर आणि जे काही त्याचं पोट फुगत आहे, जो काही इन्फेक्शन असेल ख्रिस्तामध्ये तू काढ आणि ख्रिस्ताच्या प्रकाशाद्वारे पवित्र आत्म्याने त्याला स्पर्श व्हावा. प्रभूचा आत्म्याद्वारे स्पर्श व्हावा आणि तो मोकळा व्हावा ख्रिस्तामध्ये असं तू कर. सर्व बंधन ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे तुटून पडू दे. होय प्रभू, हे सर्व प्रार्थना विनंती ख्रिस्तामध्ये तू ऐकलेला आहेस. आता प्रार्थनेची उत्तर ख्रिस्तामध्ये तू दिलेला आहेस.
म्हणून प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता एक पित्या. आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडलेला आहे तसेच तो आमची ऋणे आम्हास सो, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर तो आम्हास वाईटापासून सोडे, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आनंदी राहा, खुश राहा, प्रार्थनेत राहा, वचनात राहा, आणि येणाऱ्या काळाकरता ख्रिस्ता करता तयार राहा. प्रेज द लॉर्ड.